आगे बढ़ते रहो। आशीर्वाद लेने में कभी भूल नहीं करना। प्रश्न, बाप बच्चों को कौन सा शुभ मार्ग बतलाते हैं जो कोई भी मनुष्य नहीं बतला सकते? उत्तर, पतित से पावन बनने का। मुक्ति, जीवन मुक्ति प्राप्त करने का शुभ मार्ग एक बाप ही बतलाते हैं। यह मार्ग किसी को भी पता नहीं है। अगर किसी भी आत्मा को पता होता तो दुख आते ही आत्मा फौरन वहां भाग जाती। बाप ने तुम्हें मार्ग बताया। बच्चे, देह सहित सब कुछ भूल अपने को आत्मा समझ बाप को याद करो, इससे ही पावन बनेंगे। ओम शांति। बच्चे जानते हैं कि जन्म जन्मांतर के पापों की गठरी उतरनी है। कैसे? सिर्फ माता पिता को याद करने से। इतका सोपा उपाय बाबांनी सांगितलेला आहे। जन्म जन्मांतर की पापों की गठरी आहे सिर पर हमारे। खूप मोठं पापाचं ओझं आपण आणलेलं होतं, पण सोपा उपाय बाबा सांगताय, ते जर तुम्हाला कमी करायचंय, ते ओझं संपवायचंय, नष्ट करायचंय, तर मुझ मात पिता को याद करो। शिव बाबा जो प्रकाश स्वरूप ज्योति स्वरूप है वो हमारा माता पिता है, और उसको याद करने से हमारे जन्म जन्मांतर के पाप नष्ट हो जाते। इतना सोपा उपाय। पुकारते शिव बाबा को ही है। ऊंच ते ऊंच ज्ञान बाप समझाते रहते हैं। बच्चे वर्षा लेते हैं बाप से, परंतु जब तक एडॉप्ट न करे, मुख वंशावली न बने, तो बच्चे कैसे कहलावे? बाबा म्हणते तशी तर मग सगळी दुनिया माझे बच्चे, सगळ्या दुनियेमध्ये सगळे आत्मे माझे बच्चे, पण जोपर्यंत ते मुख वंशावली नाही बनणार, म्हणजे त्यांना ज्ञान नाही प्राप्त होणार, त्यांना कळणारच नाही की ते कोण आहे आणि मी कोण आहे, तर तोपर्यंत बाबा म्हणताय फिर बच्चे कहला भी नहीं सकते, और बच्चे नहीं है तो वर्षे का सवाल ही नहीं। वारसा आपका कुठून मिळणार? बच्चेच बनलेले नाहीये तर। भक्ति मार्ग वाले तो सिर्फ गाते हैं, तुम यहां सम्मुख बैठे हो। भक्ति मार्ग वाले बाबांची महिमा गातात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, त्यांना जितकं कळालं तितकं, लेकिन हम बाबा के सामने हैं, हम बाबा के बन गए हैं। बाप कहते हैं, अब मैं आया हूं तुम्हारे जन्म जन्मांतर की गठरी को उतारने की राय देने, श्रीमत पर चलाने। बाबा म्हणताय मी आलेलोय, तुम्हाला मार्गदर्शन करतोय, श्रीमतवर चालायचं सांगतोय। कशासाठी? जन्म जन्मांतराचे पाप कर्म भस्म करण्यासाठी। यह बाबा नहीं कहते, शिव बाबा कहते, मेरे लाडले सिकिलधे बच्चे, समझते हो बरोबर पतित पावन बाप ही पापों की गठरी उतारने का मार्ग अथवा पतित से पावन बनाने का मार्ग बताते हैं। तो ब्रह्मा बाबा नहीं, शिव बाबा ये मार्ग बताते हैं, पतित से पावन बनने का और जन्म जन्मांतर की पाप की गठरी उतारने का। ज्ञान म्हणून हे सगळं आपल्याला माहिती आहे, हे तर माहितीच आहे, ते नवीन थोडी सांगतोय बाबा आज ते, पण आपण जेव्हा बाबा सांगतो मुरलीमध्ये, त्यावेळेला आपण स्वतःला सांगायचं समजून की अब संगम युग में मेरा पार्ट क्या है। संगम युग में मैं भगवान की चुनी हुई आत्मा हूं, जिसको भगवान अपनी सलाह देता है, गाइड करतो। जो स्वतः परमेश्वर मला गाइड करतोय, मला मार्गदर्शन करतोय। कशासाठी? माझ्यावरती जे पापांचं ओझं आहे ते उतरवण्यासाठी। सगळ्या दुनियाच्या सगळ्या आत्म्यावरती ते ओझं आहे, पण त्यांना सल्ला मिळत नाहीये, किंवा ते स्वीकारत नाही, किंवा ते बाबांचे बनून मग त्या पद्धतीने मार्गक्रमण करत नाहीये। लेकिन मैं इतनी सौभाग्यशाली आत्मा हूं कि मुझे बाबा के शब्द रोज सुनने को मिलते हैं, और इन शब्दों के
प्रभाव से मैं अपना जीवन परिवर्तन कर रहा हूं. हे आपण जेव्हा हे ऐकतो, रिपीट ऐकतो आपण या सगळ्या गोष्टी, तर ह्या कशासाठी की आपण आपलं मन आणि बुद्धी दुसऱ्या गोष्टीमध्ये लावलेली आहे. आणि ती पण आजची नाही, 63 जन्मापासूनची ती सवय. आणि म्हणून मन बुद्धीला तितकं ही या गोष्टी तेवढे स्वीकारता येत नाही लगेचच्या लगेच. आणि म्हणून बाबांना हे रिपीट करून पक्क करून घ्यावं लागतं कि अब तुम कौन हो, मैं कौन हूं, मैं किस लिए आया हूं, तुम मेरे किस लिए बने हो. तर हे आपण स्वतःशी बोलून स्वतःला समजून सांगाव्या लागतील या गोष्टी. असं नाही की बाबा तर तेच सांगतोय मुरलीमध्ये, ते तर माहिती आम्हाला बाबा कशासाठी आलेला आहे, श्रीमत कशासाठी आहे. पण आपण त्या गोष्टी स्वतःशी बोलायचं असतं. आणि मुरली ऐकत असताना पण आपल्याला आपण स्वतःला पक्क करून घ्यायचंय कि बाबा मुझसे क्या बात कर रहा है, मेरे साथ बात कर रहा है, भगवान की बातचीत मेरे साथ चल रही है, भगवान मुझे सलाह दे रहा है. आणि जेव्हा आपण हे मुरली ऐकताना चांगल्या स्थितीमध्ये मुरली ऐकू, नाही तर मग कधी कधी काय होतं की हे तर सांगितलं होतं, परवा पण होतं, काल पण होतं, 4 दिवसापूर्वी पण होतं, मग ते मध्ये जातच नाही. ते मध्ये घ्यायचंय आपल्याला मुरलीच्या वेळेला. जरी रिपीट आहे, जरी आपण 1000 वेळा, लाखो वेळा जरी ऐकलं, तरी ती गोष्ट आपल्याला पुन्हा ऐकून पक्क करायचंय. कारण मन बुद्धीला याच गोष्टी आपल्याला पुरवायच्या. दुसऱ्या गोष्टीत आपण देत आलो मन बुद्धीला, आणि त्यामुळेच ते भटकतं, आणि त्यामुळेच आपल्याकडून पाप झाले. आणि पाप झाले म्हणूनच काही ना काही दुःख आहे. तर हे आपल्याला स्वीकारायचंय की पापाचं ओझं सोबत आणलेलं आहे, त्याला उतरवायचंय. आणि त्यासाठी बाबा मला मार्गदर्शन करतो, आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे बाबांचं बोट पकडून मला चालायचंय. मैं फलाना हूं, यह मेरी मिल्कियत है, यह सब छोड़ अपने को आत्मा समझो और निरंतर पुरुषार्थ करो, मेरे को याद करो. बाबा म्हणते इस मेरेपन का त्याग करो. बेसिक गोष्ट आहे, मूळ गोष्ट आहे, मूळ पाया आहे. आपल्याला पुरुषार्थ करायचा असेल तर, खूप चांगला पुरुषार्थ जर करायचा असेल तर ही सगळ्यात मूळ गोष्ट आहे की मैं फलाना हूं, यह मेरी मिल्कियत है, यह सब छोड़कर अपने को आत्मा समझो और निरंतर पुरुषार्थ करो. हे माझे, हे माझे, हे माझे, हे माझ्याकडे, हे ते, त्यामध्येच जर बुद्धी राहील तो हम अपने आप को आत्मा समझ नहीं सकते हैं. और जब तक हम अपने आप को आत्मा समझ नहीं सकते हैं, तब तक परमात्मा में बुद्धि लग नहीं सकती है. उस तरीके से नहीं लगेगी. जे बाबा म्हणतात एक्युरेट याद करना है. मैं शुभ मार्ग बताता हूं, इन जैसा शुभ मार्ग कोई होता नहीं है. बाबा हा शुभ रस्ता दाखवतोय आपलं शुभ करण्यासाठी. और ऐसा रास्ता दुनिया में कोई भी कभी भी किसी को भी नहीं बता सकता है बाबा के सिवाय. अब यह दुख का नाटक पूरा होता है. अब यह दुख का नाटक पूरा होता है. आता या नाटकामध्ये जे 5000 वर्षाचं नाटक आहे, याच्यामध्ये आता दुःखाचा पार्ट सुरू आहे. हे आता दुःखाचं नाटक आहे. सगळीकडे सगळ्या बाबतीत काही ना काही प्रॉब्लेम आहे. तो ये बाबा म्हणते अब ये दुःख का नाटक पूरा होता है. बाबा म्हणते संपायला आलेलं आता हे तुमचं दुःख. थोडा वेळ, थोडा काळ धीर धरा फक्त. अभी भी यह दुख का पार्ट बजाना चाहते हो क्या, तो और ही दुःखी होंगे. बाबा म्हणताय आता विचार काय करायचा आहे की आता हे दुःखदायी नाटक झालेलं आहे, नाटकामध्ये दुःख आलेलं आहे आता, आणि आता हे नाटक संपायचंय. आणि मला नव्या दुनियेमध्ये जाऊन आता सुखाचं पार्ट, सुखाचं जेव्हा त्या नाटकामध्ये जो सुखदायी समय आहे त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे. तर त्यासाठी तयारी करायची. बाबा म्हणतात जर ती तयारी तुमची नाही चाललेली आहे की मला आता 2036 नंतर जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होईल तेव्हा मला पण जन्म घ्यायचा आहे, तिथल्या अति सुंदर अति श्रेष्ठ सुखाचा अनुभव घ्यायचा आहे, त्याच्यासोबत राहायचंय, त्याच्यासोबत खेळायचंय, हे जेव्हा तुमच्या बुद्धीमध्ये नसेल तर बाबा म्हणताय फिर तुम्हारी बुद्धि में क्या है, फिर वो नहीं है तो क्या है, फिर यहां ही दुःख का पार्ट बजाना चाहते हैं. या दुनियेमध्ये आपल्याला कसं चांगलं करता येईल, या दुनियेमध्ये आपल्याला कसं चांगलं राहता येईल, या दुनियेला कसं इथल्या इथंच कसं आपल्या ह्या
जे काही आपलं संपूर्ण युग परिवर्तन न होता याच दुनियेमध्ये कसं राहता येईल, इथेच तुमची बुद्धी चाललेली. बुद्धीला आपल्याला आता बेहदमध्ये घेऊन जायचंय की मला येणाऱ्या 13 वर्षानंतरच्या दुनियेमध्ये कोणत्या पदावरती राहायचंय, मला काय प्राप्ती करायची, तिथं किती मोठं व्हायचंय. जितकं मोठं व्हायचं असेल, जितकी प्रॉपर्टी पाहिजे असेल, तितकी सगळी त्या नव्या दुनियेसाठी ती तयारी इथं करावी लागेल. जर इथल्यासाठीच आपण तयारीमध्ये गुंतलेलो आहे की माझी प्रॉपर्टी वाढली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, इथल्याच गोष्टी सगळ्या बुद्धीमध्ये, तो बाबा म्हणताय अभी तुम्हारा क्या चल रहा है, दुख का पार्ट बजाना चाह रहे हैं. ही खूप सूक्ष्म गोष्ट आहे पण खूप महत्वाची गोष्ट आहे कि अगर उस उधर बुद्धि नहीं है, उधर की तैयारी नहीं चल रही है, नए घर की तैयारी नहीं चल रही है, पुराने को ही रिपेयर करने के पीछे पड़े हैं, तो इसका मतलब है कि तुम दुख का पार्ट बजाना चाहते हो. मतलब इसी दुनिया के लिए सोच रहे हो. नई दुनिया के लिए सोचना, नई दुनिया के लिए अपना भाग्य बनाना. बाबा म्हणता है अभी तुम्हारा ये काम है संगम युग में, मेरे मिलने के बाद. त्याचा परिणाम काय होईल, बाबा म्हणता है कि अभी भी यह दुख का पार्ट बजाना चाहते हो क्या, तो और ही दुखी होंगे. इथल्यासाठी तुम्ही जे काही कराल हे परमेश्वराचे महावाक्य आहे, हे कधीच खोटे नहीं राहू शकत. कि यहां के लिए अगर तुम बुद्धि चला रहे हो कि ये हुआ तो अच्छा हो जाएगा, ये किया तो अच्छा हो जाएगा, तर असं केलं तर चांगलं होऊन जाईल, तसं केलं तर चांगलं होऊन जाईल, अगर ये तुम्हारी बुद्धि में चल रहा है यहाँ की दुनिया के बारे में, तर बाबांचं शॉर्ट मधलं महावाक्य आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचंय. बाबा कह रहे तो और ही दुखी होंगे. आणि मग आपण म्हणायचं नाही बाबांनी सांगितलं नव्हतं म्हणून. बाबा ने इशारा दे दिया है, यहां कुछ भी करोगे कुछ ना कुछ प्रॉब्लेम आते रहेगा. असं नाही की सगळ्या गोष्टी एकदम इझी होऊन जातील आणि खूप सुख मिळेल आपल्याला, काहीतरी नवीन केलं, काहीतरी वेगळं केलं म्हणून. और ही दुखी होंगे. हे बाबांची वॉर्निंग आहे, बाबांचा इशारा आहे आणि बाबांचा सल्ला पण आहे आपल्यासाठी. तो हमें उस सलाह को मानना है. हमारी इथलं जे काही चाललेलं आहे तेवढ्या पुरतं तेवढं नॉर्मल रुटीन मध्ये चालू द्यायचंय. खूप जास्त विस्तार पण करायचा नाही, खूप जास्त पसारा वाढवून नाही ठेवायचा. उलट त्या विस्ताराला आता कमीत कमी करायचंय. जितकं कंट्रोलमध्ये ठेवता येईल, हा या दुनियेचा पसारा वाढवूनच आपण दुःख ओढवून घेतलेलं आहे. जितकं आपल्याला हे कंट्रोलमध्ये ठेवता येईल तितकं आपण सुखी राहू. इथं बुद्धी चालेल, इथल्या प्रगतीची बुद्धी चालेल, तर क्लिअर कट बाबांचे शब्द और ही दुःखी होंगे. असं बाबा काही डायरेक्ट असं सांगणार नाही हे होऊन जाईल, तुम्ही हे केलं तर ते होऊन जाईल. इशाऱ्यामध्ये बाबा बोलत असतो आणि आपल्याला तो इशारा पकडता आला पाहिजे. की अभी या आजच्या मुरलीमधून एवढं एक जरी आपण शिकलो तर खूप झालं. कि अभी भी यह दुख का पार्ट बजाना चाहते हो क्या. बाबांचा प्रश्न आहे. मेरे मिलने के बाद, मेरे बनने के बाद मैंने क्लियर कर दिया है जो कुछ होना है आगे चलकर. जे बाबांनी आजपर्यंत सांगितलं ते सगळं सत्यात उतरलेलं आहे. मग हे 13 वर्षानंतर श्रीकृष्णाचा जन्म होऊन नवी दुनिया येणार आहे, त्याच्या आधी हा सगळा महाविनाशाचा घनघोर कार्यक्रम चालणार आहे, हे सगळं व्हायचंय आणि त्याची सगळ्या प्रकारची तयारी इथं चाललेली आहे. मग आपण इथल्या कोणत्या प्रगतीचा विचार करतोय. सगळं संपायचंय, सगळं नष्ट व्हायचंय. कुठल्याही प्रकारच्या प्रगतीचा इथे विचार केला. बाबा कह रहे हैं कि दुख और भी दुख बढ़ता जाएगा, और भी दुख उसमें तुम्हें मिलेगा. काही ना काही प्रॉब्लेम येतील आणि त्या प्रॉब्लेममुळे दुःख मिळेल. त्याच्यापेक्षा जे चाललेले रुटीन मध्ये तेच चालवायचं. पेट ज्यादा नहीं मांगता है. रहने के लिए घर चाहिए, थोडं व्यवस्थित पाहिजे, खाणं पिणं आपलं चाललं पाहिजे दोन्ही वेळचं व्यवस्थित, आणि काही इमर्जन्सी आली तर त्यावेळेला आपल्याकडे थोडाफार पैसा पाहिजे. बस एवढंच. जास्त बाबांनी त्या दिवशी आपल्याला सांगितलं त्यावेळेलाच, मागच्या 5-7 दिवसापूर्वी, कि यहाँ पर साधारण बनना बहुत बड़े भाग्य की निशानी है. तो यहाँ पर हमें कोई बड़ा नहीं बनना है, बहुत श्रीमंत नहीं बनना है, बहुत साधारण, न बहुत नीचा न बहुत ऊंचा, इस स्थिति में हमें रहना है. नाहीतर तो ह्या एका लाइन मध्ये खूप मोठं रहस्य है. और ही दुखी होंगे. भगवान कह रहा है इस दुनिया में कुछ भी करो और नया कुछ करो, अलग कुछ करो और दुख मिलेगा.
तो हमें बाबा सलाह दे रहा है कि अभी नई दुनिया की तैयारी करो। नई दुनिया में तुम्हें कौन सा पद चाहिए देखो, तुम्हारा महल कैसा होना चाहिए इस पर विचार करो, कितना बड़ा महल होना चाहिए इस पर विचार करो, क्योंकि वो दुनिया तो आने वाली है और वो विनाश का समय भी अभी हम देखेंगे की शुरू होने वाला आहे, जोरदार समय शुरू होने वाला आहे। काहीतरी थोडेफार ठिणगी पडायचा विषय उशीर आहे, फक्त तिसरं महायुद्धही भडकेल, 5 तत्वही त्यांची तयारी करताय आणि भारतामध्ये जे व्हायचंय हिंदू मुस्लिमांची पण ती वाढत चाललेली दुफळी, कधी कुठेही काही होऊ शकतं। तर ते सगळी तयारी, आपली कुठपर्यंत तयारी आलेली, विनाशवाल्यांची सगळी तयारी झालेली आहे आणि विनाश थांबलेलाच याच्यासाठी की आपण खूप मन लावून बाबांचे सगळे बच्चे, इथलेच नाही सगळे बच्चे एकदम मनापासून 100% देऊन पुरुषार्थ करत नाहीये, त्यामुळे संपूर्ण होत नाहीये आणि म्हणून तो थोडासा थांबलेला आहे। पण तो कधी होईल, कधी स्टार्ट होईल काही सांगता येत नाही। म्हणून ही खूप महत्वाची लाईन आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हमें अब और दुखी नहीं होना है, इस दुनिया में कोई विस्तार की बातें नहीं सोचनी है। यहां कोई भी मनुष्य सुखी नहीं है, अकाले मृत्यु आदि कितनी दुख की बातें हैं। कोई एक विरला बड़ी आयु वाले हैं, बाकी तो रोगी बन पड़ते हैं। बाबा म्हणतात यहाँ पर तो रोग है, दुख है, कोणी आपण बघतो की कोणी 100 वर्षापर्यंत पण कोणाला गोळी लागलेली नाहीये, असं बाबा म्हणतात क्वचित आहे, पण बाकी तर सगळे प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे काही ना काही। आणि सतयुगामध्ये जेव्हा आपलं जीवन चालेल 150 वर्षापर्यंत एकदम निरोगी आयुष्य, 150व्या वर्षामध्ये शेवटच्या दिवशी सुद्धा कोणाला काही दुःख नाही येणार नाही, तिथं एका सेकंदासाठी सुद्धा शेवट आरामात आत्मा शरीर सोडून निघून जाईल, रोगामुळे नाही, दुःखामुळे नाही। तो यहां पर तो बाबा म्हणता है इस दुनिया और उस दुनिया का अंतर सदा बुद्धि में रखो कि मैं तुम्हें किस दुनिया में ले जाने के लिए आया हूं और किस लिए पुरुषार्थ करा रहा हूं। बाप कहते मैं गाइड बनकर आया हूं, अब माता पिता को याद करो। श्रीमत पर चलने से तुम्हारे ऊपर कितनी आशीर्वाद होती है जो तुम सब भाग्यशाली बन जाते हो। श्रीमत पर चलने से आशीर्वाद होती है हमारे ऊपर, अगर हम श्रीमत पर चलते हैं तो बाबा के आशीर्वाद ऑटोमेटिक मिल जाते, मांगने की जरूरत नहीं। बाबा म्हणता श्रीमत पर चलने से तुम्हारे ऊपर कितनी आशीर्वाद होती है जो तुम सब भाग्यशाली बन जाते हो। भाग्यशाली बनायचे, खूप मोठ्या भाग्याची रेकॉर्डिंग करायची आहे, तर बाबा म्हणताय कि श्रीमत पर चलो, उस तुम्हारा भाग्य बनाने के लिए मेरे आशीर्वाद तुम्हें ऑटोमेटिक मिलती रहेगी। बाप कहते तुम विश्व का मालिक बनने वाले हो। बेहद के बाप से विश्व का मालिकपना लेना कोई कम बात थोड़ी है। पैसे के लिए कितना ठगी आदि करते हैं, यहाँ ऐसी कोई बात नहीं। बाप कहते मुझे याद करो तो सदैव के लिए निरोगी बन जाएंगे। 21 जन्मों के लिए कितना भारी वर्षा देते हैं। तो बाबा म्हणता है वहां पर तो लूट मार करते हैं, अगर पैसा चाहिए, कुछ चाहिए, ज्यादा प्रॉपर्टी चाहिए, ज्यादा वर्षा चाहिए तो फिर झगड़े होते हैं। यहाँ पर तो बाबा म्हणता ऐसी कोई बात नहीं, जिसको जितना चाहिए उतना ले सकता है। 21 जन्मों के लिए जितना चाहिए उतना ले लो बिना झगड़े के, जितकं पाहिजे तितकं घ्या। बाबा म्हणते माझ्याकडे अनलिमिटेड आहे, तुमची घेण्याची क्षमता बघा किती आहे, मी तुम्हाला द्यायला बसलेलं आहे आणि सगळं काही भरपूर आहे। ऐसे बाप से भक्ति मार्ग में प्रतिज्ञा करते आए हो, तुम पर कुर्बान जाएंगे, फिर आपसे स्वर्ग का वर्षा लेंगे। अब तुम जानते हो हम अपने मोस्ट बिलीवेड बाप के पास बैठे हैं। बाबा म्हणताय भक्ती मार्गामध्ये तर खूप शपथा घेतल्या होत्या, खूप वचन दिलं होतं की आप जब आएंगे तो हम कुर्बान जाएंगे और आपसे स्वर्ग का वर्षा लेंगे। आता बाबा म्हणते मी आलेलो आहे, बसलेलो आहे तुमच्या समोर, काय किती वचन पूर्ण करायचे तुम्ही बघा कि आप आएंगे तो हम वारी जाएंगे, हम कुर्बान जाएंगे, आप पर संपूर्ण बलिहार कर देंगे, संपूर्ण समर्पित होऊन जाओ। तो बाबा म्हणते मैं तुम्हारे सामने बैठा हूं, अब करो, अब वचन को निभाओ। यह है बेहद का संन्यास। देह सहित जो कुछ है उनको छोड़ना है। यहाँ हर एक चीज जड़जड़ी भूत तमो प्रधान है, दुख देने वाली है। तत्व भी दुख देते हैं। यहाँ बाबा म्हणते हर एक चीज जड़जड़ी भूत और तमो प्रधान हो गई। इस दुनिया की हर चीज बाबा म्हणते आज क्या हो गई है, तमो प्रधान, अतिशय खालच्या लेवलला, अतिशय खराब स्थितीमध्ये। 5 तत्व भी बाबा म्हणते दुःख देते हैं। बघा आता हे 5 तत्वांचं काय काय गोंधळ चाललेला आहे। एप्रिल मे महिन्यामध्ये असा पाऊस, जेव्हा सांगावं लागतं की आता 2 दिवस पाऊस बंद राहणार आहे, उन्हाळ्यामध्ये सांगावं लागतं की आता 2 दिवस 3 दिवस पाऊस नाहीये,
अशी परिस्थिती आलेली आहे, गारांचा पाऊस पडतोय, किती भयानक, सगळं उलट पालट झालेलं आहे. तो ये सारी बातें बाबा ने बताई है की हे सगळे 5 तत्व अतिशय खराब अवस्थेमध्ये पोहोचलेले आणि सगळं गोंधळ घालणारे. त्यांना म्हणजे त्यांची सिस्टीमच सगळी विखुरली गेलेली आहे. सिस्टीम मध्ये काहीच राहिलेलं नाहीये. कारण बाबा म्हणते अभी ये बिल्कुल नीचे के लेवल में बिना चार्जिंग के रह गए सब. और इसलिए इस दुनिया में सुख की अपेक्षा करना ही आपली चूक आहे. या दुनियेमध्ये कशामधून सुख मिळेल हा विचार करणंच चूक है. हमें अंदर से सुखी रहना है, बाबा से सुख लेना है. बाहर से सुख तो मिल ही नहीं सकता इस दुनिया में. बरसात न पड़ी फैमन हो जाता है, बाढ़ आ जाती है. कुठं पाऊसच पडत नाही एखाद्या ठिकाणी तर बाबा म्हणतात तिथं दुष्काळ होतो. कुठं बाबा म्हणतात पूर येऊन जातो. वहां तो यह तत्व आदि सब तुम्हारे ऑर्डर में रहेंगे. बाबा म्हणतात तिथं कोणीही मर्यादेचं उल्लंघन नाही करणार. हे 5 तत्व पण लिमिटमध्ये राहतील. जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हा पाऊस पडेल, जेव्हा थोडीशी गरमीची आवश्यकता तेव्हा ती गरमी राहील, जेव्हा हवेची आवश्यकता तेव्हा ती हवा राहील, आणि सगळं काही लिमिटमध्ये व्यवस्थित तिथं चालेल. कारण का बाबा म्हणतात 5 तत्व तुम्हारी अवज्ञा नहीं करेंगे, तुम्हारे आदेश का पालन करेंगे, तुम्हारे ऑर्डर में रहेंगे, क्योंकि तुम संपूर्ण बन जाते हो. तुम्ही त्यांची सेवा करता. संगम युगामध्ये आपल्याला 5 तत्वांना सकाश द्यायचे. जितकं आपण या 5 तत्वांना सकाश देऊ तितकं हे तत्व 5 तत्व पुन्हा आपल्या सिस्टीम मध्ये कायम व्यवस्थित स्थिर होऊन जातील. आणि नंतर मग आपल्याला ते त्रास देणार नाही, उलट आपल्यासाठी सहयोगी राहतील. आणि जसं तिथं काही फॅनची आवश्यकता नाही किंवा एसीची आवश्यकता नाही किंवा रूम हीटर लावण्याची आवश्यकता नाही. तिथं कायमचं तापमान 20-22 च्या दरम्यान राहील. 20-22. आता आपण उन्हाळ्यात एकदम तापतं दुपारी तर त्यावेळेला 40-45 पर्यंत तापमान जातं. रात्री थंडी सुटते तर 15 पर्यंत तापमान असतं. असं सगळं मिक्सिंग मध्ये वातावरण चालू आहे आणि त्यामुळे तब्येतीवरती परिणाम होतो. तिथं हे कुठलाही बदल नाहीये तापमानामध्ये, जवळपास सेम तापमान आहे. तो वो दुनिया आने वाली है हमारे कारण से. तो हमें अभी से ही इस दुनिया को सकाश देना है, 5 तत्वों को सकाश देना है, तो फिर से हमारे सहयोगी बन जाएंगे. बाबा म्हणते ते तुमच्या आदेशाबाहेर जाणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही नव्या दुनियेमध्ये. अभी तुम बच्चे बाप से दुआएं ले रहे हो. दुआएं मिलेगी श्रीमत पर. बाप की श्रीमत पर मददगार बनो, फिर मुझे याद करो, परंतु रहो कमल फूल समान. बाबांच्या श्रीमतवरती आपल्याला बाबांची मदत करायची. श्रीमत पण बाबा देतोय, कशी मदत करायची, काय मदत बाबांना पाहिजे ते सगळं बाबा आपल्याला सांगतोय. ती मदत आपल्याला करायची संगम युगामध्ये. आणि मग दुआ, बाबांच्या दुआ, आशीर्वाद, दुआ ऑटोमॅटिक आपल्याला प्राप्त होतील. याद से ही तुम इस भारत को स्वर्ग बना देंगे. बाप कहते तुम सिर्फ पवित्र बनो. मदत कोणती पाहिजे बाबांना? पवित्र राहायचे, 5 विकारांपासून आपल्याला दूर राहायचे. ऐसे नहीं कि सब मनुष्य अंगुली देंगे. जो कल्प पहले श्रीमत पर बाप के मददगार बने हैं वही बनेंगे. यह फकूर होना चाहिए. हम परमपिता परमात्मा के राइट हैंड बनते हैं. राइट हैंड बनने से पूरा राइटियस बन जाएंगे, विजय माला में पिरो जाएंगे. है बहुत सहज, इसमें कोई हठयोग आदि नहीं कराते हैं. नाटक पूरा हुआ, 84 जन्मों का पाठ पूरा हुआ. अभी छी कपड़ा छोड़ना है. इतकं सोपं आणि सरळ आहे. बाबा म्हणते नाटक पूरा हुआ, 84 जन्मों का पार्ट पूरा हुआ, अभी छी कपड़ा छोड़ना है. लेकिन ये कपड़ा छोड़ने के पहले हमें बहुत प्योर, बहुत सुंदर बन जाना है अंदर से. बाद में ये कपड़ा छोड़ना है. अब मुझे याद करते करते शांति धाम में आ जाएंगे. पहले वहां निवास करेंगे, फिर तुमको सुख के संबंध में भेज देंगे. बरोबर हम आत्माएं वहां से आती है. यह स्वीट होम तो सब भूल गए हैं. मनुष्य काशी कलवट खाते हैं, समझते हैं यहाँ दुख है. हम जाते हैं शिव के पास, परंतु शिव बाबा के पास पहुंच नहीं सकते. यहाँ तो तुम बच्चों को पढ़ाते हैं, तुम कमाई करते हो. पहले बाबा के बच्चे बनते हो, बाबा पढ़ाना शुरू करते हैं, फिर तुमको वापस ले जाते हैं, फिर स्वर्ग में भेज देते हैं. बाबा म्हणते यहाँ तुम बच्चों को पढ़ाते हैं, तुम कमाई करते हो. पहले तुम कमाई करते हो, बाबा म्हणता है बाबा के बच्चे बनकर तुम कमाई करते हो. बाबा पढ़ाना शुरू करते हैं, फिर तुमको वापस ले जाते. कमाई झाली, बाबांनी शिकवलं, त्या आधाराने आपण कमाई करून घेतली, भाग्य बनवून घेतलं, संस्कार परिवर्तन करून घेतले,
की मग बाबा आपल्याला परमधाम आपल्या गोड घरामध्ये घेऊन जातील. खूप सुंदर ते घर आहे, तिथं घेऊन जातील. बिलकुल शांतीची अवस्था आहे आणि त्या शांतीच्या अवस्थेमध्ये आपण 5000 वर्षासाठी चार्ज होऊन जाणार आहे. भले आपण तिथं 1 दिवस राहू, 10 दिवस राहू, 1 महिना राहू, 1 वर्ष राहू, माहिती नाही किती काळ राहायचंय, पण जितका वेळ आपण तिथं राहू 5000 वर्षाचा पार्ट बजावण्याची ताकद तिथून आपल्याला मिळणार आहे. हे सगळ्यात मोठं चार्जिंगचं आपलं स्थान आहे. तिथं आत्मा राहील, संपूर्ण रिचार्ज होईल. तर आपल्या घरी जायचंय, आपल्याला संपूर्ण विश्रांती प्राप्त करायची. जसं आपण खूप थकलेलो आहे, खूप जास्त थकलेलो दिवसभरामध्ये काम करून, पण 6 तास जर खूप चांगली झोप झाली तर आपण दुसऱ्या दिवसासाठी तयार होऊन जातो, किती थकलेलं असू द्या पहिल्या दिवशी. तर तसं आपण हे नाटक करून खूप थकलेलो आहे, पण आपण आराम करायला परमधाम घरी जाणार आहे. तिथं तो जो आपला पार्ट आहे त्यानुसार आपल्याला तिथं आराम मिळेल. जितकं काही असेल तेवढ्याच टायमिंग मध्ये आपण इथल्या 5000 वर्षासाठी रिचार्ज होऊन जाणार. 5000 वर्ष आपण चालू शकणार आहे या दुनियेमध्ये. म्हणून तिथं जाणं पण खूप चांगलं आहे, खूप कल्याणकारी. जाणं आवश्यक आहे, आपलं घर आहे ते, आणि तिथं जाऊन आराम करून मग नव्या दुनियेमध्ये आपल्याला यायचंय. तर आपल्याला परमधाम घरी जाण्याची तयारी करायची आहे आणि सतयुगामध्ये तिथं येऊन राहण्याची तयारी करायची. त्यासाठी आपलं वागणं, बोलणं, विचार, भावना सगळं परिवर्तन करून घ्यायचंय. तो प्रजापिता ब्रह्मा तो जरूर यहाँ चाहिए ना, तो तुम समझा सकते हो हम हैं ब्रह्मा कुमार कुमारिया. ब्रह्मा है शिव बाबा का बच्चा, शिव बाबा हमारा दादा है, वर्षा दादे से मिलता है, वह है स्वर्ग का रचयिता, उनसे ही स्वर्ग का वर्षा मिलना है, इसलिए बाबा के मत पर चलना है, उनसे आशीर्वाद लेनी है. आज्ञाकारी बच्चे ही आशीर्वाद लेने के हकदार है. बाबा म्हणते माझे आशीर्वाद कोणाला मिळेल? जे माझ्या आज्ञेचं पालन करतील त्यांनाच आशीर्वाद ऑटोमेटिक मिळेल. बाप कहते हैं कपूत नहीं लेकिन सपूत बनो. बाबा का हाथ पूरा पकड़ लो, तुमको बहुत आराम से ले जाते हैं. सब आत्माओं को पंख मिल जाते हैं. तुम जितना बाप को याद करेंगे उतना उड़ने के पंख मिलते जाएंगे. सजा खाने वाले थोड़ी ऊंच पद पाएंगे. श्रीमत पर चलो, फिर सजा के लायक नहीं बनेंगे. बाबा म्हणता है श्रीमत पर अगर चलेंगे सजा के लायक नहीं बनेंगे, म्हणजे सजा तुम्हाला भोगावी लागणार नाही. सजा भोगण्यासाठी ती जी अपात्रता आहे ती तुमच्यामध्ये नाही राहणार शिल्लक. तुम्ही माझ्या श्रीमतवर चला आणि माझी आठवण करा, तर मग तुमचे सगळे पाप इथंच संपून जातील, ते सजेचा टाइम येण्याच्या आधीच. बाप आए हैं सुखधाम शांतिधाम का मालिक बनाने, उसके लिए तुम पढ़ते हो. बाबा ने सभी प्रबंध रखे हैं, है तो सब बच्चों का ही. बाप कहते हैं मैं तुम्हारा सर्वेंट हूँ. बच्चे कहते हैं शिव बाबा हमारे नाम पर मकान बना लेना. अच्छा जो हुक्म. बाबा मतलब सब बच्चों के लिए है. बच्चे पैसे देते हैं, अपना सहयोग देते हैं धन का, तो कहते हैं कि मकान बना लेना इस पैसे का. तो बाबा मतलब मैं तुम्हारा सर्वेंट हूँ, मकान बना लेते हैं, सेंटर बना लेते हैं. बाप भी कहते जो हुक्म बच्चों का. शिव बाबा ब्रह्मा द्वारा ही तुम्हारे लिए बनवा रहे हैं. अब भारतवासियों पर राहु की दशा बदलकर बृहस्पति की दशा बैठती है. बाप कहते बच्चे दुआएं ले लो तो तुम्हारे पाप की गठरी उतरे. मामेकम याद करने की प्रैक्टिस करो. बाबा म्हणता है दुआएं ले लो तो तुम्हारे पाप की गठरी उतरे. तो हमें सबसे दुआएं लेनी है. बाबा से भी लेनी है, अपने परिवार से भी लेनी है, अपने माता पिता से भी लेनी है, सबसे दुआएं लेनी है. और हम दुआएं लेने के हकदार कब बनते हैं? जब हम एक तो बाबा से दुआएं मिलेगी बाबा की श्रीमत पर चलने से, और बाकी सबकी दुआएं कब मिलेगी? जब हमारे दिल में उनके लिए दुआएं हैं, जब हमारे दिल में उनके लिए शुभकामनाएं हैं. तर बाबा म्हणते आता तुम्ही दुआ जमा करा, फक्त विनाश काळामध्ये या दुआच कामात येणार आहे. मामेकम याद करने की प्रैक्टिस करो. उठते बैठते चलते फिरते बाप कहते मुझ मोस्ट बिलीवेड बाप को याद करो, तुमको कैसा वर्षा देता हूं. तो माँ बाप से दुआएं लेने के लायक बनना चाहिए. इसने ब्रह्मा ने भी लौकिक बाप की बहुत दुआएं ली है, बाप की बहुत सेवा की है. पिछाड़ी में कहा काशी में निवास कराओ. अच्छा बाबा चलो, वहां बिठाकर नौकर चाकर सब दिए, वहां ही उनकी मनोकामना पूरी हुई. बाबा की आशीर्वाद मिली ना.
सबकी सर्विस की तो आशीर्वाद मिली, माँ बाप की आशीर्वाद आगे बढ़ाती है. तर बाबा म्हणताय माता पित्यांची पण आशीर्वाद आपल्याला मिळाली. आपले जे शरीराचे माता पिता आहे त्यांचे पण आशीर्वादाची आवश्यकता आहे. आणि त्यांचा आशीर्वाद कशा प्रकारे प्राप्त करायचा आहे, आपण त्यांचं वेगळं, त्यांनी आपलं पालन पोषण केलेलं आहे, त्यांनी आपल्याला मोठं केलेलं आहे, तर तसं आपल्याला पण त्यांची सांभाळ करायची, काळजी करायची, वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा जी आवश्यकता है ती पुरवायची. तो माता पिता की दुआएं हमें मिलेगी. बाबा म्हणता है इसने भी अपने माता पिता की दुआएं प्राप्त की. ब्रह्मा बाबा ने भी. लखीराज बाबू त्यांच्या वडिलांचं नाव. बाबा म्हणताय की त्यांची इच्छा होती की शेवटी ते ज्ञानामध्ये नव्हते त्यावेळेला, ब्रह्मा बाबा बाबा चाललेले नव्हते, त्याच्या आधीच त्यांच्या वडिलांची इच्छा होती की माझा जो शेवट आहे तो काशीमध्ये झाला पाहिजे. तर ते महिनाभरासाठी सगळं आपलं कामधंदा सोडून काशीमध्ये जाऊन राहिले, तिथं सगळं त्यांचं सांभाळ केलं आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. आणि बाबा म्हणताय कि ये इसने बहुत सेवा की अपने माता पिता की, तो उनको उतनी दुआएं भी मिली. तर असं आपल्याला सगळ्यांचीच सेवा करायची, अपने माता पिता की भी करनी है, सभी की सेवा करनी, जिनके लिए हम निमित्त है उनकी हमें सेवा जरूर करनी है. तो बाबा म्हणते वो दुआएं भी तुम्हें बहुत काम आती है आणि आपली जबाबदारी पण आहे, कर्तव्य पण आहे. तर बाबा त्याची आठवण करून देत आहे आज. माँ बाप की आशीर्वाद आगे बढ़ाती है. अभी है बेहद की बात, इसलिए सपूत बच्चे बन आशीर्वाद लेनी है. अभी बाबा म्हणता है अभी तुम मेरे बच्चे बने हो, अभी सपूत बच्चे बनकर मेरी आशीर्वाद ऑटोमेटिक प्राप्त करो, मेरी श्रीमत पर चलो. माँ बाप की आशीर्वाद आगे बढ़ाती है. श्रीमत पर चलते रहो और सबको मार्ग बताओ. भारतवासी स्वर्ग के मालिक बने थे, अभी बाबा आया है वर्षा देने. कहते हैं सिर्फ मुझ बाप को याद करो और किसी के नाम रूप में नहीं फंसना है. देही अभिमानी बन, बाप को याद करो तो बेड़ा पार हो जाएगा. तुम मात पिता हम बालक तेरे, अब वह मात पिता सामने बैठे हैं. बाबा बरोबर आप कल्प पहले आए थे, कल्प पहले भी आप ऐसे आते हो, यह हम जानते हैं और कोई नहीं जानते. तुम 84 जन्म के चक्र को जान गए हो. अभी बाप से आशीर्वाद लेने में भूल न करो, यह बड़ी जबरदस्त आशीर्वाद है. बाप तुम बच्चों को विश्व का मालिक बनाकर खुद निर्वाण धाम में बैठ जाते हैं. यह खुद इस सृष्टि का सुख नहीं लेते हैं. अच्छा, बाप कहते हैं विस्तार से क्या सुनाओ, थोड़ी सी बात सिर्फ समझ लो. तुम बाप को याद करना भूल जाते हो, गांठ बांध लो. मनुष्य कोई बात याद करने के लिए गांठ बांध लेते हैं तो भूलता नहीं है, तो यह भी भूलना नहीं है. बाबा हे मधून मधून युक्ती सांगत असतात की माझी आठवण विसरते, तुम्हाला एखादी गाठण बांधून घ्या. त्याच्याकडे बघितलं तर लक्षात येईल, हा मुझे बाबा को याद करना है. काहीतरी युक्ती करा. बाबा म्हणते जर तुम्ही मला विसरता तर. सेंटर खोलने वालों को कितनी आशीर्वाद मिलती है. स्वर्ग के फाउंडर को सब कितना याद करते हैं. ओ गॉड फादर मर्सी ऑन मी. वह है सर्व का सदगति दाता, शांति दाता. बाप कैसे बैठ बच्चों की सेवा करते हैं, कितना ऊंच ते ऊंच बनाते हैं. कोई को भी पता नहीं पड़ता कि बाप इन्हों को क्या बनाते हैं. बाप बच्चों की सेवा में उपस्थित है, बहुत निरहंकारी है. बच्चे किस्म किस्म के हैं तो भी कहते हैं भाभी ऐसी बनी हुई है. बाप कहते हैं मेरी एक्ट हूबहू कल्प पहले मौफिक चलती है. गांधी अथवा नेहरू भी चाहते थे कि वन ऑलमाइटी अथॉरिटी गवर्नमेंट हो. अब यह कार्य बाप कर रहे हैं. आहिस्ते आहिस्ते जानते जाएंगे, परंतु टू लेट होते जाएंगे. बाबा म्हणता है अभी जो भी चाहना थी गांधी की, नेहरू की, कि ये भारत बहुत शक्तिशाली बने, बहुत शक्तिशाली यहाँ की सरकार हो, बहुत सुखदायी यहाँ का समाज हो, लेकिन बाबा म्हणता है कि वो अब मैं कर रहा हूं, वो पार्ट मेरा है. इस भारत को फिर से सुखदायी बनाना. बाबा म्हणता है आहिस्ते आहिस्ते सब इस बात को जानते जाएंगे कि ये भगवान का बहुत बड़ा कार्य है, लेकिन टू लेट होते जाएंगे. बाबा म्हणता है उशीर होईल त्यांना, ते इकडे आल्यानंतर काही करू शकणार नाही शेवटी येऊन. कर्मातीत अवस्था हुई तो यह शरीर नहीं रहेगा. पिछाड़ी में आने वालों को बहुत अच्छा पुरुषार्थ करना पड़ेगा.
और ऐसे भी पिछाड़ी में आने वाले बहुत तीखे जाते. बाबा म्हणतात जर लास्ट मध्ये आले, लास्ट मध्ये म्हणजे आता तेवढा चान्स नाहीये. लास्ट मध्ये म्हणजे याच्या पूर्वीच जे आले ते खूप चांगल्या प्रकारे आपलं भाग्य बनवून घेऊ शकतात. आता किती चान्स मिळणार आहे आणि किती पुरुषार्थ करणार आहे. जे आले, आपण आलेलोय पहिलेच, टू लेट होण्याच्या आधी, खूप उशीर होण्याच्या आधी आपण बाबांचे बनलेलोय. फक्त आपल्याला पुरुषार्थाची स्पीड वाढवायची. बाबा म्हणताय कि जो लास्ट में आते हैं उनको वरदान है फास्ट जाकर फर्स्ट आने का. पण आता इथून पुढे जे येतील त्यांचं किती होईल. आपण आलेलोय, आपल्याला चान्स आहे. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है. बाप की श्रीमत पर पूरा चल, बाप का राइट हैंड बन, पूरा राइटियस बनना है. बाप का पूरा मददगार बनना है. मात पिता की आशीर्वाद आगे बढ़ाती है, इसलिए आज्ञाकारी बन आशीर्वाद लेनी है. बाप समान निरहंकारी बनना है. वरदान है मनसा वाचा और कर्मणा तीनों सेवाओं के खाते जमा करने वाले यज्ञ स्नेही भव. बाप दादा के पास सभी बच्चों की सेवा के 3 प्रकार के खाते जमा है. जो यज्ञ स्नेही है वह मनसा वाचा कर्मणा, तन मन और धन तीनों सेवा में सदा सहयोगी बनते हैं. बाबा म्हणतात जो यज्ञ, ज्यांना या बाबांच्या कार्याविषयी प्रेम आहे, या यज्ञाविषयी प्रेम आहे, जे या यज्ञाला, या बाबांच्या कार्याला आपलं कार्य समजतात, ते बाबा म्हणताय मनसा वाचा कर्मणा. मनाच्या व्हायब्रेशनद्वारे, बोलण्याद्वारे, कर्माद्वारे सेवा करतात आणि आपल्या तनाच्याद्वारे जी काही आपल्याकडून सेवा जरुरी आहे ती तनाच्याद्वारे, शरीराच्याद्वारे सेवा करतात. आणि आपल्याकडे जर धन असेल तर ते धन लावून सेवा करतात, ज्यांना या यज्ञाविषयी प्रेम आहे. हर खाते की 100 मार्क्स. बाबा म्हणताय हर खाते की, जो सेवा के 3 प्रकार के खाते हैं उसकी, बाबा म्हणताय हर एक की 100 मार्क्स है. अगर किसी की वाचा सेवा की ड्यूटी है तो उससे मनसा और कर्मणा की परसेंटेज कम न हो. वाचा सेवा सहज है लेकिन मनसा में अटेंशन देने की बात है, और कर्मणा सिर्फ स्थूल सेवा नहीं लेकिन संगठन में संपर्क संबंध में आना, यह भी कर्म के खाते में जमा होता है. स्लोगन अपने ऊपर राज्य करने वाले स्वराज्य अधिकारी बनो, साथियों पर राज्य करने वाले नाही. स्वराज्य, स्वतःवरचं राज्य आपल्याला परत मिळवायचंय. स्वतःचा मालक स्वतः बनायचं तर दुनियेचा मालक आपल्याला बनतंय. इथं दुसऱ्याचा मालक आपल्याला बनायचं नाहीये. अच्छा, ओम शांती.